तुझ्या व्हिडिओज मधनं मी बघितलं की अशा कॉमेंट्स असतात की तू रिअल आहेस की एआय जनरेटेड आहे. आता तू सांग मी रिअल आहे की नाही. ऑब्व्हियसली तुला कसं वाटतं जेव्हा लोक म्हणतात की अरे तू रिअल नाही एआय जनरेटेड आहे? मला एक माणूस बोलतो की तू रक्त काढून दाखव आम्हाला की तू आहेस की रिअल आहे. पुण्यातून निघालेली मुलगी आज मुंबईमध्ये शाहरुख खान सोबत टायगर श्रॉफ सोबत तू काम करतेस. इतकी ग्लोईंग स्किन आहे तुझी, काय राज आहे त्याचा? स्किन ग्लो करणारच आहे तुमची. ओके, मेजर फॅक्टर आहे स्किन केअर. काय काय केलं पाहिजे? सपोज एखाद्या मुलीला तुझ्यासारखंच व्हायचंय, ते काय सांगशील तू? आय थिंक माझ्यापेक्षा बेटर पण होऊ शकतं असं. पॉसिबलच नाही. मी नंबर 6 आहे. आय एम व्हेरी रोमॅन्टिक. ज्याला पण जायचं ते एकदा तरी त्याने लाईफमध्ये एकदा एक्सप्लोर केलं पाहिजे. एक्सप्लोर करायला पाहिजे. रोड ट्रिप फ्रॉम मनाली टू स्पिती और लदाख. बाईक वरती ते पण. Bike बुलेट वरती. असेल तर बेस्ट. बुलेट असेल तर बेस्ट. इट्स लिटरली माय ड्रीम की मी अशा कुठल्या तरी जागा, म्हणजे जेव्हा माझं वय होईल आणि मी आयुष्यात सगळं करून घेईल, माझं ड्रीम आहे की कुठल्या तरी जागेवर स्वित्झर्लंड वगैरेमध्ये जाऊन त्यांचे जे गाव असतात छोटे छोटे जाऊन शिफ्ट व्हावं. स्वित्झर्लंड. हां, ओके. तिथे छोटे छोटे विलेजेस आहेत त्यांचे, की तिथे जाऊन शिफ्ट व्हावं. प्रत्येकाचं ड्रीम आहे ती नॉर्दर्न लाईट बघणं, कारण त्याचा एक पर्टिक्युलर वेदर असतो, त्या वेदरमध्येच तुम्ही ती लाईट्स बघू शकता. तुम्हाला तुमचे इमोशन एक्सप्रेस नाही करू शकत तुम्ही. तुला कपडे किती पण घाण वाटले तरी तुला स्माईलच करावं लागेल. उर्फी जावेद एक्झाम्पल आहे, ओरी एक्झाम्पल आहे. ते पॅपराझी बिल्ड प्रोडक्ट आहे, ते जावा. कारण त्यांना कसं माहिती असेल कोण कुठनं जिममधनं निघतं आहे, कोण कुठल्या एअरपोर्टवरनं येत आहे. तर जसं तू मगाशी बोलली होतीस की तू टायगर श्रॉफ सोबत ऍड केले होतेस. ते सांगितलं डायरेक्टरने की मला हे हवं आहे तर हेच हवं आहे. खूप असं फ्रस्ट्रेट होतं माणूस की यार का जमत नाही मला, असं काय जे डायरेक्टरला हवं आहे. असं स्वतःला एक मोठ्या स्क्रीनवर बघणं म्हणजे प्रत्येक ॲक्टरचं ड्रीम असतं. मराठी मुलगी हिंदीमध्ये जास्त दिसते पण मराठीमध्ये जास्त दिसत नाही. 2 मुलांची अशी आई, तर मला असं वाटतं मी आता 2 मुलांची आई म्हणण्यालायक नाही आहे. नंतर बुलेट घेऊन गेलेले, माझी बुलेट बंद पडली. मग तिथनं एक मुलगा आला, मी त्याला म्हटलं की मी इतकं रेडी होऊन आली आहे आणि मला नव्हतं माहीत की माझी बाईक बंद पडेल, तर मी तुझी बाईक बॉरो करू शकते का? आणि तो इतका स्वीट होता, त्यांनी मला बाईक दिली. जस्ट इमॅजिन, रँडम मुलीला त्यांनी बाईक दिली आणि त्यांनी नंबर वगैरे घेतला माझा. थोडंसं, आणि मी बाईक रॅली आमची तर निघून गेलेली पुढे. थोडं अजून पुढे गेली, त्याची पण बाईक बंद पडली. आणि तो दिवस असा होता, सो वर्षा रेखाते, तू आज आमच्या पॉडकास्टमध्ये आलीस. वेलकम टू TMF. थँक्यू सो मच. खूप म्हणजे आम्ही तुझी वाट बघितली होती पॉडकास्ट येण्यासाठी. तुझ्या व्हिडिओज मधनं मी बघितलं की अशा कॉमेंट्स असतात की तू रिअल आहेस की एआय जनरेटेड आहे. आता तू सांग मी रिअल आहे की नाही. ऑब्व्हियसली सगळ्यांना सांगतो रिअल आहे. वर्षा इतकी सुंदर आहे की लोकांना वाटतं की ती एआय जनरेटेड आहे, पण रिअल मध्ये आज आमच्या पॉडकास्टमध्ये आली. तुला कसं वाटतं जेव्हा लोक म्हणतात की अरे तू रिअल नाही एआय जनरेटेड आहे? आधी मी इग्नोर करायचे. मला असं वाटायचं की ठीक आहे, जाऊ दे, 2-3 लोक बोलतात. मग काही दिवसांनी खूप लोक बोलायला लागलेत, कारण ते AI जे व्हिडिओज आहेत ते इतके रिअलिस्टिक वाटायचे लोकांना की ते जे रिअल लोक आहेत त्यांना त्याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं. ते खूप स्कॅरी आहे ॲक्च्युली. बट काही दिवसांनी मग मला स्वतः व्हिडिओ बनवावं लागलं की रिअल आहे बाबा, AI जनरेटेड नाही आहे. सगळ्यात वियर्ड काय कॉमेंट होते की वियर्ड कॉमेंट्स येतात तुझ्या ह्याच्यामध्ये एआय रिलेटेड? काय वियर्ड कॉमेंट होते? AI रिलेटेड असं वेळ नाहीत. लोक विचारतात वेदर की अरे शी इज AI जनरेटेड, शी इज AI जनरेटेड. आता म्हणजे मी कसं प्रूफ करू? मला एक माणूस बोलतो की तू रक्त काढून दाखव आम्हाला की तू आहेस की रिअल आहे. ओके. पुण्यातून निघालेली मुलगी आज मुंबईमध्ये शाहरुख खान सोबत टायगर श्रॉफ सोबत तू काम करतेस. तर ही जर्नी मला जाणून घ्यायला आवडेल, कारण तू पुण्याचीच मुलगी आहे. ऑब्व्हियसली एक आपल्या पुण्याची मुलगी कुठेतरी चांगल्या लेवलला काम करते, प्राऊड फिलिंग वाटतं. सो मला तुझी जर्नी जाणून घ्यायला आवडेल की कसं तू स्टार्ट केलं होतंस आणि आज तू काय करतेस. तर मी सुरुवातपासून म्हणजे इनिशियली मी मॉडेलिंग असंच सुरू केलेलं आहे, कारण त्यावेळेस इतकं मला काही माहिती नव्हतं की कसं सुरू करायचं, काय करायचं. तर मला मॉडेलिंगमध्ये खूप इंटरेस्ट होता. तर मी इनिशियली मेकअप आर्टिस्टसोबत काम करायचे, थोडा पोर्टफोलिओ वगैरे, फोटोग्राफरसोबत कोलॅबोरेशन करायचे की मला काहीतरी फोटोज व्हिडिओज मिळतील ज्याला मी पुढे ॲज अ पोर्टफोलिओ यूज करू शकेल. तर मग मी त्यानंतर मॉडेलिंग सुरू केली. मग त्यानंतर काय काय ब्रँड्स यायला लागले, थोडे लोकांशी कनेक्ट झाले. मग मी एक 2 एजन्सी होत्या त्या पुण्यामध्ये आलेल्या, एक तर बंद पण झाली आहे. तर मी तिथे जाऊन ऑडिशन दिलेलं, कारण एजन्सीसाठी पण त्यावेळेस ऑडिशन असायचे. तर मी ऑडिशन दिलं. त्यानंतर तिथे मीटिंग करायला गेलेले मुंबईला पप्पांसोबतच गेले होते. आणि मग त्यानंतर फायनली मी एक एजन्सी जॉईन केली. मग एजन्सी जॉईन केल्यावर मी मुंबईला शिफ्ट झालेले. इतकी ग्लोईंग स्किन आहे तुझी, काय राज आहे त्याचा? थोडं तुझं रुटीन बद्दल सांग, फेस रुटीन. म्हणजे
मला असं वाटतं ग्लोईंग स्किन असं काही ह्यानी नाही येणार आहे. स्किन केअर ऑब्व्हियसली हेल्प करतं, बट इट्स लाईक टॉप लेअर. बॉटम की तुम्ही तुमचं डाएट काय करताय, वर्कआउट कसं करताय, व्हॉट आर यू ईटिंग, म्हणजे मेन तुम्ही काय खाताय त्याच्यावरनं तुमची स्किन तुम्हाला ओके. दाखवेल. इट इज टोटल डिपेंड ऑन डाएट. डाएट. आणि येस. तुम्ही जे असलं क्रीम्स वगैरे लावता. आय थिंक ते हेल्प करतात, पण तुमचं डाएट खूप खराब असेल, तुम्ही जंक फूड खात असणार आणि मग तुम्ही स्किन, कारण इट्स अ मिक्सचर ऑफ एव्हरीथिंग. एका गोष्टीने काहीच नाही होणार आहे. बट मेन ओके. जे आहे ना, वर्कआउट करताय, स्वेटिंग होतीये, ब्लड फ्लो होत आहे, सर्क्युलेशन होतं आहे, योगा करताय, तर स्किन ग्लो करणारच आहे तुमची. ओके. तर ते एक मेजर फॅक्टर आहे स्किन काय केअरमध्ये. काय केलं पाहिजे? सपोज एखाद्या मुलीला करायचंय, तर काय खाल्लं पाहिजे आणि काय रुटीन केलं पाहिजे? सो सपोज एखाद्या मुलीला तुझ्यासारखंच व्हायचंय, तर काय सांगशील तू? आय थिंक माझ्यापेक्षा बेटर पण होऊ शकतं तसं. पॉसिबलच नाही. नाही, तसं काही नाही आहे. बट आय थिंक एक स्किन केअर फ्रेंडली फूड असतात, जसं कॅरेट. कॅरेट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर स्किन. हायड्रेशन इम्पॉर्टंट फॉर युअर स्किन. तुम्ही जास्ती शुगर इनटेक वाढवलं तर ऑब्व्हियसली स्किनवर ब्रेकआउट होईल तुमच्या आणि डबल चिन येईल. खूप इश्यू होतात जास्ती शुगर इनटेकने. ऑइली खाल्लं तर पिंपल्स येऊ शकतात. तर हे जे मेन गोष्टी आहेत, आय थिंक प्रोटीन इनटेक इंडियामध्ये खूप कमी, मुलं खूप प्रोटीन इनटेक कमी आहे आपल्या याच्यामध्ये. तर प्रोटीन इनटेक वाढवला ना आणि थोडे व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्सवर लक्ष दिलं तर स्किन ऑटोमॅटिकली खूप सुंदर दिसायला लागते. ओके. आणि व्हॉट अबाउट आपण बोलतो की सनस्क्रीन लावायला पाहिजे. सनस्क्रीन लावायला पाहिजे. सनस्क्रीन हेल्प करतं, कारण सनस्क्रीन नाही लावलं ना, ते असं चेहऱ्यावर खूप सनने एक्सपोज झाल्यावर असे छोटे-छोटे फ्रेकल्स यायला लागतात. ते स्किन डॅमेज करतं. तर सनस्क्रीन काय करतं, प्रोटेक्ट करतं आपल्या स्किनला. ते फ्रेकल्स नाही येऊ देत, ते रिंकल्स लवकर नाही येऊ देत. तर ऑब्व्हियसली प्रोटेक्शन आहे आणि इट्स इम्पॉर्टंट ऑल्सो. ओके. आणि तू असं काही होम रेमेडीज वगैरे करते? हो, तू हो. थोडं मला डिटेलमध्ये सांग, की काय करायला पाहिजे? कारण भरपूर मुलगी तुझ्यासारख्या स्किन त्यांना हवी आहे. थोडं मला. तुम्ही YouTubeवर शॉर्ट्स पण बघाल ना, आधी मी एक सीरीज सुरू केलेली, की मी काय खाते. तर त्या सीरीजमध्ये मी नेहमी दाखवायचे, की मी एक ABCG ज्यूस आहे ना, ते मी रेग्युलरली 2-3 डेजमध्ये प्यायचे. त्याच्यामध्ये एबीसी ज्यूस. हां, ॲपल, बीटरूट, जिंजर आणि कॅरेट. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही आवळा पण टाकू शकता. ते एक्स्ट्रा बेनिफिट व्हिटॅमिन सी मिळतं आणि व्हिटॅमिन सी बेस्ट आहे स्किनसाठी. तर ABCG ज्यूसनी माझ्या स्किनवर खूप मेजर ग्लो आलेला. आय मीन दॅट वॉज समथिंग व्हेरी लाईफ चेंजिंग गोष्ट होती ती माझ्यासाठी आणि मी खूप आधीपासून ABCG ज्यूस, त्यानंतर व्हिटॅमिन सी, माझ्या डाएटमध्ये टोमॅटो पण खूप जास्ती असतं. मला टोमॅटो खायला खूप जास्ती आवडतं. कॅरेटनी पण स्किन खूप सुंदर दिसते. इट्स रेटिनॉल फॉर युअर स्किन. ओके. आणि हेअर केअरमध्ये पण आमचं कसं असतं, रेग्युलर स्टायलिंग, हीट होतं. तर त्याच्यासाठी मी एक बॉटलमध्ये ना हे ठेवते, स्प्रे ठेवते, जे मी घरी बनवते. त्याच्यामध्ये रोजमेरीचे जे ॲक्चुअल ग्रीन असतात ना ते, थोडे लवंग आणि मेथीदाणा आणि कढीपत्ता. त्याला बॉईल करते एका ह्याच्यामध्ये आणि मग ते बॉटलमध्ये जे स्प्रे बॉटल करून फ्रिजमध्ये ठेवते. तर जेव्हा पण मी शूटवरनं येते, नाहीतर मला कुठे बाहेर जायचं असलं, तर ते स्प्रे करते. त्यानी हेअरफॉल पण थांबतो, हेअर ग्रोथ पण होते आणि केस पण प्रोटेक्टेड राहतात. ओके. सुंदरता असल्याचा कधी फायदा होतो तुला? कारण डेली लाईफमध्ये सुंदर असल्याचा? अं, म्हणजे मी असं कधी नोटीस नाही केलं, की मी सुंदर आहे, तर लोकं माझ्याशी येऊन बोलतात. ऑब्व्हियसली खूप लोकं लुक्सला बघून, कारण तू मला फर्स्ट टाईम भेटतोय बाहेर कुठे. ऑब्व्हियसली तू सगळ्यात आधी हे नाही बघणार, की माझी पर्सनॅलिटी कशी आहे, मी कशी बोलते. तू लुक्स बघूनच मला हाय, हॅलो करू शकतोस. हां. सो येस, मे बी असू शकतं मला इट्स अ अनफेअर एडव्हांटेज, यू शुड टेक इट. सो आयडियल मुलगा कसा असला पाहिजे तुला? आय थिंक आयडियल मुलं सगळ्यांचं वेगळे पर्स्पेक्टिव्ह असतात. पण माझं असं आहे, की काम, एम्पॅथेटिक, सेन्सिटिव्ह थोडा. असं नको व्हायला, की मी मुलगा आहे तर मी रडू नाही शकत, की मी मुलगा आहे मी तर असंच करणार. सो आय फील जे मुलं म्हणजे त्यांना माहिती आहे, की नाही, एक सेन्सिटिव्हिटी पण एक मुलांमध्ये क्वालिटी असायला पाहिजे. थोडं फनी मुलं छान असतात. जास्ती सीरियस मुलांसोबत हं. खूप हे होतं, की थोडे फनी, जे थोडे जोक क्रॅक करतात. पण त्यांना एक कळायला पाहिजे, की नाही, माझे इफ जोक समोरच्याला नाही झेपत आहे, तर थांबावं. ओके. तसले मुलं. ॲक्चुअली मुलांच्या बाबतीत उलटं होतं. जेव्हा मुलगी बघतात तेव्हा थोडे जास्त एक्साइटेड होतात. हां, ते त्यांना असं हां. वाटतं, आणि की जास्त शो ऑफ करायला जातात आणि त्यामुळं कुठेतरी त्यांचं गणित फसतं असं वाटतं एक्झॅक्टली. मला. कारण हां. मुलींना खूप छोट्या-छोट्या गोष्टी इम्प्रेस करतात आणि त्यांना खूप छोट्या-छोट्या गोष्टी आवडतात. हां. त्यांना अशा मोठ्या गोष्टी नाही आवडत, की तू मला हे घेऊन ये, तू मला हं. हे दे, ते दे. हं. खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, जे मे बी तुम्ही
कुठल्या गोष्टीबद्दल कसा विचार करता, तुम्ही तुमचे जे सर्व्हंट आहेत त्यांना कसं ट्रीट करता. ह्या मुली जेव्हा फर्स्ट टाईम तुम्हाला बघतात ना, तर ह्या खूप छोट्या गोष्टी बघतात. तर त्याच्यावरनं मुली इम्प्रेस होतात. हे नाही की तू किती मोठी गाडी घेऊन आला आणि हो आता मला पैसाच पैसा आहे. ओके. त्याच्यावरनं इम्प्रेस नाही होत. तू रोमॅन्टिक आहेस? हां. मी नंबर 6 आहे. आय एम व्हेरी रोमॅन्टिक. नंबर 6 न्यूमरोलॉजी मध्ये तू बिलीव्ह करतेस? येस, येस. काय नंबर 6चं काय सो काय माझं असतं? डेट ऑफ बर्थ इज 24 जुलै विच मेक्स नंबर 6. तो इट्स रूल्ड बाय व्हीनस. व्हीनस म्हणजे साइन ऑफ लक्झरी, साइन ऑफ लाईक रोमॅन्स, साइन ऑफ म्हणजे भरपूर गोष्टी. इट्स अ मिक्सचर ऑफ एव्हरीथिंग. मी थोडंफार न्यूमरोलॉजीमध्ये एवढं जास्त नाही. पण येस, मी एक टाईम फेज होता ज्याच्यामध्ये मी खूप जास्ती असं वाटायचं मला की नाही न्यूमरोलॉजी इज ट्रू, इट्स रिअल. मग आता काय वाटतं? मला असं वाटतं की ठीक आहे, सगळ्यांची लाईफ वेगळी असते. नॉट कंपल्सरी की नंबर 6 आहे तर सगळे नंबर 6 असेच असतात. ते हम्म. तुम्ही माइंडमध्ये एक बाउंड्रीज बनवतात की हम्म. नाही मी अशी आहे तर अशीच असणार आहे. नंबर 6 म्हणजे हे असतं तर हेच असं नसतं. यू लिव्ह युअर लाईफ डिफरंटली, एक्सपिरियन्स करा लाईफला इन डिफरंट वे. ओके. जसं तू आता बोललीस एक्सपिरियन्स, तू ट्रॅव्हल खूप करतेस. तर आत्तापर्यंत जसं मी तुझ्या व्हिडिओज बघितला, इंडिया, एशिया खूप ट्रॅव्हल केलं. त्यातला एक असा प्लेस सांग की जे लोकांना माहिती नाहीये. तर तुझं फेवरेट प्लेस कोणतं आहे इंडियामध्ये? मी रिसेंटली म्हणजे इंडियावर सगळं तर ट्रॅव्हल नाही केलं. जेवढं ट्रॅव्हल केलं त्याच्यामधनं आय थिंक मनालीपासनं तर स्पितीला म्हणजे लडाखला जे रूट आहे ना, तो रूट खूप बेस्ट. अमेझिंग आहे. आय मीन ड्रीमी रूट आहे. ते जे प्रत्येक जो पहाड असतो ना, त्याचा पॅटर्न वेगळा आहे, कलर वेगळा आहे आणि तो इंडिया वाटतच नाही. असं वाटतं आपण दुसरीकडे कुठेतरी आलोय. हां. ते इतकं ब्युटिफुल ड्रीम ट्रिप आहे ती तर. त्यामध्ये मूव्ही कोणता तो कॅटरीना आणि शाहिद कपूरचा, करीना आणि शाहिद कपूर त्यामध्ये ओ इश्क हाय बेक, त्यामध्ये हां, तो हां, हां. दाखवलाय तो ऍक्च्युली. हो, हो, खूप हो. म्हणजे बेस्ट रूट आहे. म्हणजे तुम्हाला तो चारही साईडनी माउंटन्स दिसतील हां, आणि हां. त्यावरती पूर्ण स्नो, बर्फ आणि त्याच्यातून तो तुम्हाला शिंकुला रस्ता. रोड आहे. तो हां. जेव्हा तुम्ही मनालीपासून पुढे जाल ना, तो हां. शिंकुलाच्या रोडनी फुल आईस आहे वरपर्यंत हां. आणि ती आईस खूप अनबिलिव्हेबल वाटते. कारण ती एका लेंथमध्ये कॉन्स्टंटली अशी आईस आहे आणि तिथे तुम्ही अशी गाडी चालवताना तुम्हाला तोच सीन आठवतो. ओके. म्हणजे बेस्ट आहे ते. म्हणजे ज्यांनी पण, ज्याला पण जायचं ते एकदा तरी त्याने लाईफमध्ये एकदा एक्सप्लोअर केलं पाहिजे एक्सप्लोअर असं. करायला पाहिजे रोड ट्रिप फ्रॉम हम्म. मनाली टू स्पिती और लडाख. बाईकवरती ते पण. जर Bike बुलेट वरती. असेल तर बेस्ट. बुलेट असेल तर बेस्ट. आणि इव्हन तिथं दिल्लीमध्ये किंवा मनालीमध्ये तुम्हाला बुलेट रेंटलवरती भेटतात. हो, हो. घ्यायची भरपूर आणि आहे. जायचं. हो. तू कसं तो केलेलं एक्सप्लोर? मी ॲक्च्युली 4x4 गेलेले आणि त्यावेळेस सीझन नव्हता. तर आम्हाला कारगिलच्या पुढे नाही जाऊ दिलं त्यांनी कारण स्नोफॉल होत होते आणि ते जे पोलीस वगैरे असतात ना, तर ते बोलले तुम्ही आता अप्रोच नका करू जास्ती पुढे, इथेच थांबा. तर आम्ही पदूममध्ये थांबलेलो. पदूम एक छोटंसं असं गाव असतं ना, छोटंसं विलेज टाईप तसं आहे आणि इतकं क्यूट आहे. तिथे सगळे JNKच्या लाईक कार्स असतात आणि तिथे तुमचं सिम वर्क नाही करत, रेग्युलर सिम बंद होतं. JNKचं सिम असलं तेव्हाच वर्क करतं. तर ते आम्हाला तिथे थांबून असं वाटलं ना, की अरे लाईफ किती पीसफुल असू शकते. म्हणजे इतकी छोटीशी जागा आहे. लोकं राहतात इथे. छोटे-छोटे कॅफेज आहेत आणि लोकं खुश आहेत. हां. म्हणजे त्यांना गरज नाही, की अरे लक्झरियस लाईफ हवी आहे. फुल असे म्हणजे जे आपण व्ह्यू पे आय 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 थिंक जे व्ह्यू बघायला आपण इतके पैसे पे करतो, त्या व्ह्यूमध्ये ते राहतायत. तर आय थिंक वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स होता पदूममध्ये. ओके. आता तू राहतेस मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये तुला एक लक्झुरियस सिटी आणि जे प्लेस सुद्धा तू गेली होतीस, कुठलं चूज करशील तू? आय थिंक हे बघ वर्क वाईज ऑब्व्हियसली कर्मभूमी माझी मुंबई आहे. पण मला इफ आय एम व्हेरी वेल सॅटिस्फाईड आणि मला असं वाटलं की नाही आयुष्यात सगळं केलं आहे, तर डेफिनेटली मी जाऊन तिथे शिफ्ट होऊ शकते. कारण खूप पीसफुल लाईफ होती. म्हणजे जेव्हा तुम्ही तिथे उठता सकाळी, व्ह्यूज बघता, तिथे असं मला इट्स लिटरली माय ड्रीम की मी अशा कुठल्यातरी जागा म्हणजे जेव्हा माझं वय होईल आणि मी आयुष्यात सगळं करून घेईल, माझं ड्रीम आहे की एक कुठल्यातरी जागेवर स्वित्झर्लंड वगैरेमध्ये जाऊन त्यांचे जे गाव असतात छोटे-छोटे तिथे जाऊन शिफ्ट व्हावं. स्वित्झर्लंड. हां. ओके. तिथे छोटे-छोटे विलेजेस आहेत त्यांचे, की तिथे जाऊन शिफ्ट व्हावं. तिथे जाऊन त्यांचे छोटे-छोटे कॅफेज असतात. तिथे आपण आय मीन काऊ मिल्क फ्रेश मिळतं. तुम्ही तिथे जाऊन असं भाजी वगैरे घेऊन येऊ शकता. ते एक ओल्ड लाईफ असायची ना आधी, जेव्हा आय थिंक खूप आधीची. गावाकडची लाईफ. गावाकडची लाईफ राईट. ओके. तर पण तुला गावाकडची लाईफ जास्त आवडते. हो. तू कुठली आहेस मूळची? म्हणजे माझे जे आई-बाबा आहेत ते नागपूर साईडचे आहेत आणि ओके. तिथनंच. तू जसं बोललीस की तुला स्वित्झर्लंडमध्ये जाऊन राहायचंय गावाकडं. आणि आपल्या भारतामध्ये पण मला असं वाटतं की सुंदरता कमी नाहीये. नाही. तितकेच सुंदर प्लेसेस आहेत.
तर का इंडियामध्ये का नाही, स्वित्झर्लंड का? आय थिंक इंडियामध्ये हे बघ, इंडियाच्या जागा पण तेवढ्याच सुंदर आहेत जेवढ्या बाहेरच्या आहेत. असं असं नाही की इंडियामध्ये ब्युटी नाही आहे. इंडियामध्ये आपल्याला स्नो पण बघायला मिळेल, वॉटरफॉल पण आहे, रेगिस्तान पण आहे, सगळंच आहे इंडियामध्ये. पण एक प्रॉब्लेम आहे, इंडियामध्ये पॉप्युलेशन खूप जास्त झाली आहे, कचरा खूप जास्त झाला आहे आणि पोल्युशन खूप जास्त झालं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये मिलावट आहे. आपल्या इंडियामधनं फक्त ह्या गोष्टी थोड्या म्हणजे कचरा, थोडं सिव्हिक सेन्स, थोडं लोकांना एकमेकांशी वागणं आलं ना, तर आय थिंक इंडिया इज ऑल्सो व्हेरी ब्युटिफुल प्लेस टू स्टे. तुम्ही बघितलं असेल रंग दे तुम हे गेरुआ, हां. त्याच्यामध्ये काजोल आणि शाहरुख खान. तो लोकेशन बाहेरच्या कंट्रीचा आहे आणि माझा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी पण एका वॉटरफॉलमध्ये गेलेले, तो मनालीमध्ये जोगनी वॉटरफॉल. दोन्ही वॉटरफॉल तुम्ही बघाल ना, तुम्हाला सेम वाटणार आणि खूप सुंदर आहे. आपला इंडियाचा जो वॉटरफॉल आहे ना, जोगनी वॉटरफॉल, खूप अप्रतिम सुंदर आहे तो. म्हणजे असं त्याला बघितल्यावर असा विश्वास नाही होत, की इंडियामध्ये रेनबो सोबत वॉटरफॉल पण आहे. पण फक्त एकच गोष्ट आहे जी म्हणजे मला असं वाटतं, की फेल होते आपल्या इंडियामध्ये. तिथे खूप कचरा पडलेला होता. प्लास्टिक बॉटल्स, लोकांनी खाऊन तिथेच न्यूजपेपर फेकलाय, जेवण फेकलंय, च्युइंगम फेकलेले आहेत, डाएट कोकचे बॉटल्स फेकलेले आहेत. आय मीन ती गोष्ट फक्त इंडियामध्ये एक आपल्या म्हणजे इंडियाच्या जागांना ना खराब करते आणि एक ती गोष्ट अशी पुल बॅक करते. नाहीतर मला असं वाटतं इंडियामध्ये पण इतक्या सुंदर जागा आहेत ना, की ते प्रॉपर मेंटेन असतात. लोकांना माहिती असतं, की त्या जागांना प्रॉपर कसं ठेवायचं आहे ना, तर आय डोंट थिंक सो आपल्याला बाहेर तेवढी ती सुंदरता आपण कंपेअर पण केली असती. ओके. तू इतकं सगळं ट्रॅव्हल केलंय. तर असं समज की एखाद्याकडे ₹1,00,000 आहेत. त्याला वर्ल्डमध्ये कुठेही म्हणजे 1,00,000मध्ये कुठेही ट्रॅव्हल करू शकतो. तर एक प्लेस सांग जिथं त्यांनी मस्ट व्हिजिट आहे. एवढ्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. असं कोणतं प्लेस आहे? फुल लाइक कंट्री आय मीन एनिव्हेअर, वर्ल्डमध्ये. एनिव्हेअर. येस. वर्ल्डमध्ये. स्वित्झर्लंड? नेदरलँड. नेदरलँड? येस. ओके. तिथे ते अरोरा लाईट असते ग्रीन कलरची, तुला माहिती असेल, नॉर्दर्न लाईट. हां. ती आय मीन प्रत्येकाचं ड्रीम आहे ती नॉर्दर्न लाईट बघणं. कारण त्याचा एक पर्टिक्युलर वेदर असतो. त्या वेदरमध्येच तुम्ही ती लाईट्स बघू शकता आणि येस. खूप सुंदर आहे ते. युरोप ट्रिप पण घेऊ शकता. युरोप ट्रिपमध्ये पण स्कॉटलँड वगैरे खूप सुंदर आहे. खूप ओके. जास्त. हं, हं, हं. ॲडवाईस काय करशील की ज्यांना ट्रॅव्हल करायचंय, ॲज अ ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर म्हणू तुला, तर तू काय ॲडवाईस करशील ट्रॅव्हल करण्यासाठी काय करायला पाहिजे? किंवा दिस आर टिप्स? सो मी जे चुका केल्या आहेत, की मी आधी इंडिया एक्सप्लोर नाही केलं प्रॉपरली. म्हणजे मी इंडियाच्या जे देवस्थळ आहेत ते माझ्या मम्मी-पप्पांसोबत फिरली आहे. पण मी बाकी इंडिया आता स्लोली एक्सप्लोर करते तर कोणी पण जो ट्रॅव्हलिंग ॲज अ स्टार्ट करतोय, आय थिंक फर्स्ट इंडिया एक्सप्लोर करायला पाहिजे. कारण इंडियामध्ये इतक्या सुंदर हिडन प्लेसेस आहेत, जे आपल्याला नाही माहिती आहेत. आणि खूप सॅक्रेड प्लेसेस आहेत देवाच्या. नॉर्मल सुंदर बघण्यासाठी आहेत, ते पण सुंदर आहेत. सो आय थिंक आधी जो पण ट्रॅव्हल कंटेंट क्रिएटर ज्याला सुरू करायचं त्याला इंडिया एक्सप्लोर करायला पाहिजे. इट्स व्हेरी ब्युटिफुल. ओके. आपण आता परत बॅक टू युअर इंडस्ट्री. हां. तर जसं तू बोललीस की तू ॲड शूट केल्यात. तर तू ॲक्टिंग पण करतेस आणि तू आधी मॉडेलिंग सुद्धा केलीस. येस. तर मला थोडं डिफरन्स जाणून घ्यायला आवडेल की काय आम्हाला तर दोन्ही सेमच वाटतं. मॉडेल, ॲक्टर दोन्ही एकच आहे. बट काय मेजर डिफरन्स असतो त्याच्यामध्ये? आय थिंक मॉडेलिंगमध्ये खूप रिस्ट्रिक्शन असतात. हं. इफ मी मॉडेल आहे, मला माहिती आहे मी तिथे जाऊन काय पण नाही करू शकत. हां. इफ तू क्लायंट आहेस, तू मला सांगशील की मला तुला हाच पोज हवा आहे. हां. म्हणजे एक मॅनिक्विनसारखं एक पोज असतं, ते तो एक प्रॉपर डाएट असतं, की नाही ह्या पर्टिक्युलर वेटमध्येच मॉडेल प्रॉपर दिसेल. म्हणजे आता तर असं काही नाही आहे. आता एक्सेल मॉडेल्स पण लागतात, मीडियम साईज मॉडेल पण लागतात आणि स्मॉल पण. अच्छा, ह्याच्यामध्ये पण असं असतं? येस, कारण आता क्लोथिंग ब्रँडला प्रत्येक रिलेटेबिलिटी मेंटेन ठेवायला प्रत्येक साईजची मॉडेल हवी आहे. ओके. तर आता प्रत्येक साईजच्या मॉडेल्स आर एक्सेप्टेबल. पण जेव्हा मी मॉडेलिंग स्टार्ट केलेले तेव्हा खूप वेगळं होतं. ओके. आणि मॉडेलिंगमध्ये ना खूप बोर होतं एका टाईमवर येऊन. किती दिवस मी तेच मॉडेलिंग आणि तेच म्हणजे शूट्स. मॉडेलिंग म्हणजे काय? असं नुसतं शूट करणं? काय असतं नेमकं? हो, तिथे फक्त शूट करायचंय. जे क्लायंटच्या डोक्यामध्ये आहे, की मला हे शूट करून घ्यायचं हिच्याकडनं. तुम्हाला ते शूट करायचं दॅट्स इट. तुम्ही त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही करू शकत. ओके. क्रिएटिव्हिटी नाही आहे तिथे काही, हं. की त्यांना जे हवंय तुम्ही तेच करू शकता. हं. इट्स लाइक अ वर्किंग लाइक मॅनिक्विन. हं. पण ॲक्टिंगमध्ये असं नाही आहे. ॲक्टिंगमध्ये क्रिएटिव्हिटीची काही बाउंडरीज नाही आहे. तुम्ही किती पण ॲज क्रिएटिव्ह होऊ शकता तुमच्या बॅक स्टोरीमध्ये, तुमच्या कॅरेक्टरमध्ये. तुमचं जेवढं डोकं चालेल तेवढं तुम्ही तुमचं कॅरेक्टर डेव्हलप करू शकता. तर हं. जेव्हा क्रिएटिव्हिटी ब्लॉक नाही होत ना, तेव्हा माणसाला पण खूप छान वाटतं, की मी हे पण करू शकते, ते पण ऑब्व्हियसली क्रिएटिव्हिटीसाठी समोरचे जे टीम आहेत त्यांनी पण हं. तुम्हाला सपोर्ट करायला पाहिजे.
बट ॲक्टिंग इज समथिंग जिथे तुम्ही एक्सप्रेस करू शकता. मॉडेलिंग इज समथिंग जिथे देर इज नो एक्सप्रेशन. ओके. इन सेन्स लाईक की तुम्हाला तुमचे इमोशन एक्सप्रेस नाही करू शकत तुम्ही. तुला कपडे किती पण घाण वाटले तरी तुला स्माईलच करावं लागेल. हां. तुला ज्वेलरी किती पण टोचत असली तरी पण तुला ज्वेलरी घालून स्माईलच करावं लागेल. पण ॲक्टिंगमध्ये पण रोल तुम्ही डिसाईड नाही करत ना. समोरचा डिरेक्टरने जो तुमच्यासाठी रोल डिसाईड केलाय तो. सपोज मी बघतो आता मराठी इंडस्ट्रीमध्ये सीरियल्स असतात. त्यामध्ये असं दाखवलं होतं की गावाकडची भाषा. ॲक्टिंगमध्ये पण तसंच आहे ॲक्चुअली तसं बघायला गेलं तर. ॲक्टिंगमध्ये हां, म्हणजे ऑब्व्हियसली त्यामुळे ते ॲक्टर्स आहेत. रिअल हां. लोकांना बोलवलं तर ते ॲक्टिंग नाही करू शकणार. हं. तर ऑब्व्हियसली एक ॲक्टरला स्वतःला ट्रेन करावं लागतं, की आता मी ही हं. भाषा कशी म्हणजे याच्यामध्ये ब्लेंड होऊ शकतं, की लोकांना रिअल आणि ॲक्टिंगमध्ये डिफरन्स नको कळायला. तेच कंटिन्यू करतो. पी-आर टीम म्हणजे खूप मॅटर करतं. इफ तुम्ही काहीतरी केलंय आणि तुम्हाला माहिती आहे, की पी-आर कसं वर्कआउट होतं, हां. की पॅपराझीला कधी बोलवायचंय, काय करायचंय, तर तुम्ही एक पी-आर प्रोडक्ट म्हणून लॉन्च होऊ शकता. ओके. पॅपराझीला तुम्हाला म्हणजे कुणीही बोललं तर पॅपराझी येऊ शकतात? हो, कॉन्टॅक्ट्स हवेत आणि त्यांना पैसे द्यायचे असतात. तर कोणी पण बोलवू शकतं पॅपराझीला. ओके. सपोज एखाद्याला मला लॉन्च करायचंय, माझ्याकडे पैसे असतील तर कुणालाही लॉन्च केलं जाऊ हो, शकतं. हो. आणि ऑब्व्हियसली. किती चार्ज करतात ते पॅपराझी? डिपेंड करतं कुठल्या पॅपराझीला म्हणजे विरल बियाणीचे प्राइजेस वेगळे असू शकतात. जे फेमस पेज आहे त्यांचे प्राइजेस वेगळे असू शकतात. डिपेंड पर पर्सन आय थिंक 15,000-20,000 घेतात ते. पर एक पॅपराझी येत असेल तर आणि एक तर कोणी बोलवत नाही. हां. टीमच येते त्यांची अख्खी. ओके. सो जे बॉलिवूड ॲक्टर्स वगैरे असतात त्यांना आपण बघतो की जिमच्या बाहेर येतात ते किंवा एअरपोर्टवरती ते सगळे बोलवलेले असतात. हो, सगळे बोलवलेले पण असतात. ते फ्रीमध्ये कुठेच जात नाही. कुणासाठीच? नाही, कारण त्यांची जी पी-आर टीम असते ते त्यांना हिंट देते, की आता इथे येणार आहेत, तर तुम्ही तिथे जावा. कारण त्यांना कसं माहिती असेल कोण कुठनं जिममधनं निघतंय, कोण कुठल्या एअरपोर्टवरनं येतंय. तर ते तर सगळं त्यांना सांगितलेलं असतं. त्यांच्या मॅनेजरवर त्यांच्या टीमकडनं त्यांना सांगितलेलं असतं, की इथे येणार आहे. ऑब्व्हियसली काय ॲक्टर्सला माहिती नसतं. शॉकिंग रिॲक्शन असतं त्यांच्यासाठी. त्यांना फक्त एवढं माहिती असतं पॅपराझी येतील मे बी. पण त्यांना नसतं माहीत, की कुठनं येणार आहे, कुठे असतील ते नसतं माहीत त्यांना. तर ऑब्व्हियसली काही जेन्युइन शॉकिंग रिॲक्शन्स असतात ॲक्टर्सचे. कारण त्यांना माहीत नाही आहे ना त्यांच्या पी-आर टीमनी कधी कुठे यायला सांगितलंय. ओके. सो आपण बघतो की पॅपराझी कधी-कधी चुकीचे अँगल्स घेतात आणि नको त्या गोष्टी दाखवल्या जातात आणि असं पण होतं की "अरे थँक यू. कशाला आले तुम्ही? तुम्हाला कोणी बोलवलं?" बट हे सगळं स्क्रिप्टेड असतं? नाही, काय पॅपराझी ॲक्चुअलमध्ये थोडेसे असे वियर्ड वागतात. त्यांना नाही कळत की समोरच्याची कसं बोलावं आणि ते अँगल्स पण त्यांना माहिती आहे की हे अँगल्स मी घेतलं तर व्ह्यूज येतील, लोकं खाली कमेंट्स करतील, क्रीप कमेंट्स. तर मे बी व्ह्यूजसाठी और मे बी त्याच्यासाठी ते लोकं ट्राय करतात की काहीतरी वेगळं करावं. ओके. बट इट्स नॉट सपोज राईट. तुला पॅपराझी दिले, तर तू काय करून घेशील त्यांच्याकडनं? आय डोंट मला असं वाटतं मी काही काम नाही केलं आहे और मला काही प्रमोशन नाही करायचं तर मी पॅपराझीला नाही बोलवणार. कारण इफ तुम्ही काही काम केलं आहे, तुम्हाला काही प्रमोशन करून घ्यायचं आहे, देन पॅपराझी इज युजफुल. पण रँडमली पॅपराझीला बोलून मी काय करणार? काय बोलणार त्यांच्याशी? ओके. कारण लोकं मला बघतायत Instagramवर, सोशल मीडियावर. पॅपराझीवर बघून काय वेगळं करणार मी? ओके. सो तुला काय वाटतं की पॅपराझी एखाद्या माणसाला घडवू शकतो का? किती लेव्हलपर्यंत तो घडवू शकतो? किंवा घडवू शकतो इन द लॉन्च करू शकतो का आपण? उर्फी जावेद एक्झाम्पल आहे, ओरी एक्झाम्पल आहे. ते पॅपराझी बिल्ट प्रॉडक्ट आहेत. म्हणजे पॅपराझींनी त्यांना बनवलेलं आहे. ओके. तर ते त्या लेव्हलवर जाऊ शकतात. तर आय थिंक पॅपराझी करू शकता काही पण. ओके. मी काल एक व्हिडिओ बघितला ओरीचा. त्यामध्ये तो बोलतो मी 70-80 लाख रुपये चार्ज करतो. मंथली कमवतोय. अच्छा. त्याच्या ह्याने. पण त्याच्याकडे असं काय स्किल आय डोंट थिंक काय आहे त्याच्याकडे. म्हणजे काय करू शकतात पॅपराझी हे ह्याच्यातनं दिसून येतं. एक्झॅक्टली. प्राईम एक्झाम्पल की हे लोकं एवढ्या हाय लेव्हलवर जाऊ शकतात, तर पॅपराझी कॅन डू एनिथिंग. हां. जसं तू मगाशी बोलली होतीस की तू टायगर श्रॉफसोबत ॲड केली होतीस. तर तो थोडा एक्सपिरियन्स सांग मला. कसं तू केलतं? ती ॲड कशी भेटली? ती माझी आय थिंक कोविडनंतर फर्स्ट ॲड होती. म्हणजे कोविडनंतर पहिलं काम होतं माझं मुंबईमध्ये आणि त्याच्यामध्ये माझं इतकं काही मोठं रोल नव्हतं. एक मुलीचा रोल होता, जी खूप इम्प्रेस होते त्याच्या स्किल्सनी, डान्सिंग स्किल्सनी आणि सेटवर तर नॉर्मल म्हणजे ते स्वतःच्या झोनमध्येच टायगर श्रॉफ होतं. ते असं काही जास्त इंटरॅक्शन वगैरे, त्याने काही नाव वगैरे नाही विचारलं. तो स्वतःच्या झोनमध्ये हेडफोन्स टाकून डान्स रिहर्स करत होता आणि त्याचे जे टीम्स होते त्यांच्याशीच बोलत होता आणि त्याचं जसंच म्हणजे असं होतं की आम्ही सगळे बसलोय, आम्ही शूट्स वगैरे करतोय. त्याचा शॉट लागला, तो आला, गेला. दॅट्स इट. त्याचं म्हणजे 1 आवर मॅक्सिमम शॉट्स होते. हं. दॅट्स इट. ओके.
नॉर्मल ऍड आणि अशा मोठ्या सेलिब्रिटी बरोबर जे ऍड असते हां. तू दोन्ही केलं तर येस. फरक काय बघायला मिळतो दोन्हीमध्ये? म्हणजे ॲडव्हान्टेज पण आहे, डिसएडव्हान्टेज पण आहे. जेव्हा मी नॉर्मल ॲड करते ज्याच्यामध्ये मी मेन लीड आहे आणि कोणी मोठा ॲक्टर नाही आहे, त्याच्यामध्ये डायरेक्टर तुमच्याकडनं खूप रिटेक घेऊ शकतो जेव्हापर्यंत परफेक्ट शॉट नाही भेटत आणि खूप ते लेंदी होऊ शकतं ती ॲड. आणि ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये बजेट पण डिपेंड करतं तुमचं की काय बजेट आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने काय कोट केलं आहे. पण ॲक्टरसोबत असताना काय असतं, इफ तू ॲक्टर आहे आणि आपल्या दोघांचं इंटरॅक्शन आहे, मॅक्स ते 2-3 टेकमध्ये व्हायलाच पाहिजे. ते लोकं जास्ती रिटेक्स नाही घेऊ शकत ॲक्टर्ससोबत, कारण ते खूप लिमिटेड टाईम घेऊन येतात. मोठे ॲक्टर्स जे असतात, जे आपले सिनियर ॲक्टर्स आहेत, ते लिमिटेड टाईम घेऊन येतात आणि त्यांना असं आहे की या टाईममध्ये यांना कंप्लीट करायचं. हां, जसं तू मूव्ही केलतास Amazon प्राईमवरती पड गए पंगे, तर मूव्ही म्हणजे तू बोललीस की तुला क्वीन ट्रीटमेंट तिथं भेटली होती. तो मूव्ही जेव्हा तो फर्स्ट मूव्ही होता आय गेस, राईट? हां, हां, हां. तर मूव्ही जेव्हा करत होतेस तेव्हा काय फरक मिळतो ऍड्स आणि मूव्हीमध्ये? ॲड्स तर एका दिवसाचं असतं. त्याच्यामध्ये तुमचं काम संपल्यावर तुम्ही घरी जायचं असतं हां. आणि स्क्रिप्ट पण खूप लिमिटेड असते. हां. 1-2 लाईन्स असतात मॅक्स. कारण 30 सेकंडमध्ये त्यांना ॲड्स दाखवायची असते, तर लेंदी नाही करू शकत आणि रिटेक्स खूप घेऊ शकता तुम्ही. जेव्हापर्यंत तो परफेक्ट शॉट नाही भेटणार, डायरेक्टर बंद नाही करत शूट. हां. तर इतके रिटेक मूव्हीजमध्ये इम्पॉसिबल आहे. मूव्हीमध्ये तर आपल्याला पूर्ण मूव्ही कंप्लीट करायचं आहे. एवढे रिटेकमध्ये एक दिवस अख्खा गेला तर मग मूव्ही नाहीच होऊ शकत. हां. आणि मूव्हीमध्ये कसं आहे, मला माहिती आहे की ॲडमध्ये असं आहे की मला ही लाईन बोलली आहे ना, मला हीच लाईन अशीच बोलायची आहे. म्हणजे असं बोलायचं नाही, आपको ये चाहिए म्हणजे असंच बोलावं लागेल. मी आता याच्यामध्ये व्हेरिएशन नाही करू शकत की मला हे काहीतरी वेगळं बोलायचं आहे, मी काहीतरी वेगळं एक्सपेरिमेंट करू का? नाही. ते एक स्ट्रिक्ट सांगितलं डायरेक्टरने की मला हे हवं आहे तर हेच हवं आहे. ओके. पण मूव्हीमध्ये असं नाही आहे. मूव्हीमध्ये तुमचा कॅरेक्टर आहे, तुम्हाला दिलेला कॅरेक्टर आहे. ॲज अ ॲक्टर यू कॅन बी ॲज क्रिएटिव्ह ॲज यू कॅन. इम्प्रोवाईज करू शकते तुझ्या ॲक्टरसोबत आणि एक वेगळं तू एक झोनमध्ये असते त्यावेळेस. म्हणजे तुम्ही एक असं हे नाही की अरे मी ॲक्टिंग करते आता मला हे बोलायचं आहे, तसं नाही. तुम्ही एक झोनमध्ये, तुम्ही एक कॅरेक्टरमध्ये आणि तुम्ही तो कॅरेक्टर, वर्षा नाही आहे ती कॅरेक्टर आहे आता, ती स्वतःला प्ले करते. ओके. असं कधी एक्सपिरियन्स आला की डिरेक्टर काहीतरी सांगतोय आणि तुला जमत नाही आणि हो, खूप वेळेस झालाय. काय होतं अशा वेळी? खूप असं फ्रस्ट्रेट होतं माणूस की यार का जमत नाही मला, असं काय जे डायरेक्टरला हवं आहे का निघत नाही माझ्याकडनं. कारण डायरेक्टरला एक काय मे बी त्याचं विजन काहीतरी वेगळं असेल आणि माझं विजन काय मला कळत नाही त्याचं विजन. तर होतं, खूप फ्रस्ट्रेशन होतं. असं वाटतं की सेम रिटेक देऊन सेम लाईन बोलून खूप दमतो माणूस आणि तो फ्रस्ट्रेशन वेगळ्याच लेवलचा असतो. आयदर ते शूट तिथं रॅपअप होते, आयदर तुम्हाला थोड्या वेळ ते लोक रेस्ट देतील, ऑर एल्स मग ते शॉट जसा आहे तसा मग निघून जातो. ओके. असं कधी होतं की अरे मला वाटते की मी बरोबर करते पण डिरेक्टरला आवडत नाही, असं पण होतं? हो. मग काय विचार चाललेला असेल डोक्यात? कारण एका गोष्टीला एका कॅरेक्टरला एका माणसाचे 2 डिसिजन असू शकतात. मे बी मी ह्या डिसिजननी हा कॅरेक्टर प्ले करते आहे आणि डायरेक्टर मला एक्सपेक्ट करतोय की तो हा डिसिजन, कारण तो फुल मूव्ही बघून मला डायरेक्ट करतोय. मी हा सीन बघून स्वतःला जज करते. माझ्या विजनच्या हिशोबाने मला असं वाटतं नाही मी तर बरोबर करते, पण डायरेक्टरचं विजन फुल मूव्हीचं असतं. त्याचं हे नाही आहे की फक्त हिनी काय करायला पाहिजे. तर ते अगेन खूप फ्रस्ट्रेटिंग असतं की मला कळत नाही यार मी काय चुकीचं करते आहे, बरोबर कम्युनिकेशन नाही होते का, मला कळत नाही. ते म्हणजे ते एक स्टकवाली फिलिंग असते, ती ओव्हरकम करणं म्हणजे डिफिकल्ट आहे थोडं. Okay. एवढ्या सगळ्या स्ट्रगल नंतर एवढ्या सगळ्या रिटेक्स आणि त्या दिवसांची मेहनत, जेव्हा मूव्ही येतो तेव्हा काय फिलिंग असतं? जेव्हा फर्स्ट मूव्ही येतो आपला, फर्स्ट असतं की हा आता माझा मूव्ही येणार आहे, काय? तर माझा मूव्ही थिएटरमध्ये रिलीज झालेला. फर्स्ट 2 मंथ थिएटरमध्ये रिलीज होता मूव्ही आणि जेव्हा मी स्वतःला थिएटरमध्ये बघितलेलं, लोकं बसलेले आणि म्हणजे कॉमेडी मूव्ही होती, तर हसत होते लोकं आणि लोकांचं फक्त रिॲक्शन बघत होते. कारण तू पण होतीस मूव्ही? येस, हां. जे प्रीमियर असतं ना Okay. रिलीज मूव्हीचा, तर त्या दिवशी. आणि ते माझ्यासाठी खूप प्राऊड मोमेंट होता, कारण माझ्या जे घरचे होते ते पण आलेले मूव्ही बघायला, माझे रिलेटिव्हज आलेले. तर असं स्वतःला एक मोठ्या स्क्रीनवर बघणं म्हणजे प्रत्येक ॲक्टरचं ड्रीम असतं आणि जेव्हा तो असं ड्रीम पूर्ण होतो ना की मी ॲज अ लीड स्वतःला थिएटरमध्ये बघतीये, लोकं बघायला येतात मला, तर तो खूप डिफरंट एक्सपिरियन्स असतो. ओके. एक मराठी मुलगी हिंदीमध्ये जास्त दिसते पण मराठीमध्ये जास्त दिसत नाही. हो. का तू चूज नाही करत मराठी, का हिंदीमध्ये जातेस? आय थिंक मला समोरनंच एवढ्या ऑपॉर्च्युनिटी कधी आल्याच नाहीत मराठीमध्ये. की तू आल्याच ट्राय नाही केला?
हां, मी का नाही ट्राय करेल. मला तर खूप आवडेल मराठी करायला. पण मला असं समोरनं कधी अपॉर्च्युनिटी नाही आली आणि जे आल्यात ते एन-आर-आय, 2 मुलांची अशी आई. तर मला असं वाटतं मी आता 2 मुलांची आई बनण्यालायक नाही आहे नंतर. का असं म्हणजे तुला का असं 1-2 मुलांची आई किंवा येणार आहे कॅरेक्टर का मे बी विचारलं येणार जातं? आहे बिकॉज मी खूप फेअर आहे. हं. माझे फीचर्स शार्प आहेत. तर ते एक लोकांच्या माइंडमध्ये हे आहे, की ही फेअर आहे आणि शार्प फीचर आहे, ते एन-आर-आयच प्ले करायला पाहिजे. असं नाही, आपल्या मराठी मुली पण खूप सुंदर आहेत. आणि आता असं हे काय बोलतात त्याला, असं माइंडसेट लोकांनी सोडायला पाहिजे, की खूप गोरी आहे, तर ही मराठी नसेल. आय थिंक महाराष्ट्रीयन मुली इतक्या जास्ती सुंदर आहेत आणि डिफरंट फीचर्स आहेत. स्पेशली तुम्ही असं कोकणस्थ ब्राह्मण मुलींना बघाल, तर त्यांचे डोळ्यांचे कलर खूप वेगळं दिसतं आणि ते पण खूप सुंदर. म्हणजे इन जनरल महाराष्ट्रमध्ये पण खूप व्हर्सेटाईल लोकं आहेत, लूक वाईज पण. हं. पण मला कधी अपॉर्च्युनिटीच नाही आली अशी समोरनं, की काही चांगलं प्ले करण्यासाठी. तर मी ॲक्चुअली तुझा व्हिडिओ बघितला मी गुढीपाडव्याचा. ॲक्चुअली मराठी मुलगी तितक्याच त्या आउटफिट घातल्यानंतर तितकी सुंदर दिसू शकते. इव्हन एक्झॅक्टली. इव्हन त्या कॅरेक्टरला जाऊ शकते. जर हो. कोणी तुला असं हे केलंय त्या रोलसाठी, येणाऱ्या रोलसाठी त्यांनी तो व्हिडिओ जाऊन एकदा नक्की बघावा. कारण तो व्हिडिओ खूप व्हायरल गेलेला. हो. तर तेव्हा जेव्हा तो लूक तू घालून गेलतीस, तू थोडा एक्सपिरियन्स सांग मला. बेसिकली मला मी त्याच्या आदल्या वर्षी गेले होते, पण बाहेरनं बघून आलेले. मला नव्हतं माहीत तिथे काय आहे. असंच रँडम कुठे बघण्यासाठी. गेलेली तू? गिरगावच्या शोभायात्रामध्ये. तर ओके. गिरगावला शोभायात्रा असते. तिथे दर गुढीपाडव्याला खूप खूप काही होतं. म्हणजे बाईक रॅली असते, लोकं परफॉर्म करतात, ढोल ताशे सगळं काही असतं आणि खूप मज्जा येते तिथे. तर मला नव्हतं माहीत तिथे फर्स्ट इयरला गेले होते मी, पण असंच बघून फोटो वगैरे काढून आम्ही रिटर्न आलेलो. मग नेक्स्ट इयर माझा एक फ्रेंड आहे प्रशांत. तो मला बोलला, "चल जाऊ आपण तिथे." म्हटलं, "यार मला नाही माहीत काय करायचं, कसं करायचं? तू सांग." तो मला बोलला, "काही नाही, मी येतो तुझ्यासोबत, आपण जाऊ." तो फोटोग्राफर आहे. तर आम्ही तिकीट वगैरे त्यांचं घ्यायचं असतं. त्यांचा एक ग्रुप असतं. त्याच्यामध्ये तुमचं नाव, गाडी नंबर वगैरे सगळं द्यायचं असतं. सो तुम्हाला ते एक बॅच देतात. नेक्स्ट डे तुम्हाला बॅच कलेक्ट करायचं असतं. म्हणजे तुम्हाला सकाळी 4ला रेडी व्हायचं असतं. सकाळी 4ला उठून रेडी व्हायचं, गिरगावला निघायचं, तिथे बॅच कलेक्ट करायचं आणि बाईक रॅलीमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं असेल, तर बाईक रॅलीमध्ये तुम्हाला कोणती बाईक चालवलेली? अ, आमची बुलेट होती. तिथे खूप फकअप झाला. मी बुलेट घेऊन गेलेले. माझी बुलेट बंद पडली. मग तिथनं एक मुलगा आला. मी त्याला म्हटलं, की "मी इतकं रेडी होऊन आली आहे आणि मला नव्हतं माहीत की माझी बाईक बंद पडेल. तर मी तुझी बाईक बॉरो करू शकते का?" आणि तो इतका स्वीट होता. त्याने मला बाईक दिली. जस्ट इमॅजिन रँडम मुलीला त्यांनी बाईक दिली. आणि त्याने नंबर वगैरे घेतला माझा. थोडंसं आणि मी बाईक रॅली आमची तर निघून गेलेली पुढे. थोडं अजून पुढे गेली, त्याची पण बाईक बंद पडली आणि तो दिवस असा होता, मी म्हटलं आता तिसरी बाईक कुठनं शोधू मी? आणि आमची म्हणजे मिड रॅलीच आमची बाईक बंद पडली. बाईक रॅली पण आमची बंद झाली. तर काय तिथे आम्ही काही नाही करू शकलो. बट ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता तिथे. आणि तू तिथे व्हिडिओ शूट केला तुझ्या आणि टाकलाय? हो, म्हणजे माझा जो फोटोग्राफर फ्रेंड होता, त्याने माझे व्हिडिओज वगैरे काढलेत तिथे, की हं, हं, इतकी हं. रेडी होऊन आली आहेस. मुलींना आवडतं ना फोटो व्हिडिओ काढायला, की हं, अरे मी असा मस्त मराठी लूक केलाय. हं. थोडं फोटो व्हिडिओ काढायला सगळ्यांना आवडतं. तर आम्ही तेच फोटो व्हिडिओ काढलेले. तो माझ्या फोननी फोटो व्हिडिओ घेत होता, थोड्या कॅमेराने घेत होता. मग मी म्हटलं ठीक आहे, टाकावं Instagramवर छान वाटतंय आणि ते खूप व्हायरल गेलेत. म्हणजे मी एक्स्पेक्ट नव्हतं केलं, की माझा मराठी लूक इतका व्हायरल जाईल. आणि तुझ्या लग्नातला लूक तो पण हो. मराठी इतका म्हणजे स्पेशल असं लूक म्हणजे रेअरली हो, कुठे बघायला मिळतो. हो. खूप तो पण ट्रेंडला गेलेला. त्याबद्दल थोडं मला सांग? तर ते तो अख्खा लूक मीच क्रिएट केलेला. म्हणजे ते जे ब्लाउज होतं ऑब्व्हियसली ते मी डिझायनरला एक सांगितलेलं. त्यांनी ते ब्लाउज मला बनवून दिलं. साडी मी स्वतः शॉप केलेलं कापड 9वारीचा कापड शॉप केलेला एका शॉपमध्ये जाऊन. तिथली लेस वगैरे लेसपासनं त्याच्यावर जे वर्क असणार आहे सगळं म्हणजे मी डिसाईड केलेलं की याच्यावर काय-काय असणार आहे. तर एंटायर लूक वॉज क्रिएटेड बाय मी. ओके. आणि तो त्यामुळेच तितका प्रेमाने मला केल्यामुळे हां. एक्सपेक्टेड नव्हतं. मग हां. मी म्हटलं, "ठीक आहे यार, मला असा हा आवडतंय ब्लाउज, छान वाटतंय, हां. काहीतरी वेगळं वाटतंय." हं. ऑब्व्हियसली मला तो सिंपल लूक करायचा होता. पण मी म्हटलं, एकच वेळेस होतंय यार हे सगळं आणि एकच वेळेस काहीतरी हं, हं, डिफरंट हं. करावं. हं. मला नेहमी असं असतं माझ्या डोक्यात, काहीतरी वेगळं करावं. हां. म्हटलं क्रिएटिव्हिटी करावं काहीतरी स्वतःच्या ह्याच्यातच, कारण बाहेर तर कुठे जाऊन नाही करू शकत आपण. हं. मग मी ते क्रिएटिव्हिटी थ्रू थोडं ट्राय केलं आणि ते खूप ओव्हरनाईट व्हायरल झालेलं ते. हं. ओके. एक मराठी मुलगी जेव्हा मुंबईला जाते, तेव्हा कशा गोष्टी तिला म्हणजे एखादी मुलगी सपोज मराठी नाही, एखादी मुलगी जेव्हा मुंबईला जाते, काय गोष्टी असतात? कशा गोष्टी चेंज होतात?
आय थिंक एक सगळ्यांच्या डोक्यात एक पर्स्पेक्टिव्ह असतो, की जे पण लोकं मुंबईला जातात, त्यांना वाटतं मी सगळ्यात जास्त टॅलेंटेड आहे. जे पण आपल्या सिटीजमधनं निघतात. एक स्वप्नो की नगरी असं हां. म्हणलं जातं मुंबईला. म्हणजे कोणी पण आपल्या सिटी इंदोर, दिल्ली, महाराष्ट्र, हां. नागपूर जो एक माणूस निघतोय मुंबईला जायला त्याला असं वाटतं, "अरे, मी सगळ्यात जास्त टॅलेंटेड आहे. चला, मी जातो. मी गुड लुकिंग आहे. चला." पण आपण मुंबईला गेल्यावर मुंबई एकदम हंबल करते. हां. मुंबई इज लाईक, "अच्छा, तू मोस्ट टॅलेंटेड तर नाही आहेस. हं. तू मोस्ट गुड लुकिंग तर नाही आहेस. आजूबाजूला बघ, तुझ्यापेक्षा जास्त लोकं स्ट्रगल करतायत." हं. आणि खूप हार्डवर्क करून घेतं. एक फायनान्शियल क्रायसिस पण येतात. कारण तुम्ही फायनान्शियली कमवत नसाल तर तिथे रेंटपासनं, ट्रॅव्हलिंगपासनं, जेवण, खाणं-पिणं खूप महाग आहे सगळं. हं. तर तिथे सर्व्हाइव्ह करणं खूप जास्त डिफिकल्ट आहे. ती ओके. गोष्ट एकदम आपल्याला तिथे जाऊन रिअलाईज होते, की अरे, ही पण गोष्ट असं नाही आहे, की आपण सिटीमध्ये गेलोय तर एवढा-एवढा बजेट घेऊन जाऊ तर होईल. तो बजेट पण कमी पडतो. किती पण बजेट घेऊन गेलो तरी. ओके. आणि सपोज एखाद्याला जायचंय तिथं मुंबईमध्ये, किती बजेट ठेवून गेलं पाहिजे? आणि जर नाहीच झाल्या गोष्टी वर्कआउट, तर काय बॅकअप प्लॅन ठेवला पाहिजे? तू त्या सगळ्या गोष्टी जगलेस. तर एखादा कोणी जे बघेल हे पॉडकास्ट त्याला मे बी आयडिया असेल की काय गोष्टी होतात, कारण आपण ते केल्याशिवाय कळत नाही काय राइट. होतं. सो जे इथून पुढे करणार आहे, की ज्याचा प्लॅन आहे, ते त्यांना काय सांगशील तू? आय थिंक तू खूप छान क्वेश्चन्स विचारले. मला असं वाटतं कोणी मुंबईमध्ये जायचं प्लॅन करत असेल, फर्स्ट ऑफ ऑल एक तुम्हाला शेअरिंगमध्ये राहायचं असेल, थोडं करायचं असेल, तर एक तुमचं 70,000 तरी तुमचं पाहिजे बजेट. मंथली? कारण 1 BHKचं प्राईस तिथे 35,000 to 40,000 आहे. बेसिक बापरे! 1 BHK. बापरे! चॉली टाईपमध्ये जे फ्लॅट्स असतात ना तिथे, अपग्रेड होत गेलं तर अजून महाग जातं. हं. मग थोडं खाणं-पिणं, ट्रॅव्हलिंग, तुम्ही तिथे जाऊन थोडं हँगआउट पण करणार, लोकांना भेटणार. 70,000-80,000 पर्यंत बजेट हवं आहे. बेसिक मिनिमम बजेट, की तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकाल. आणि तुम्हाला खूपच म्हणजे ठीक आहे, एकदम कॉम्पॅक्ट बजेट तर 50-60 तरी कॉम्पॅक्ट बजेट हवं आहे. कारण इलेक्ट्रिसिटी बिल, मेड, जेवण वगैरे सगळं खूप महाग पडतं. आणि जस्ट इन केस तुम्हाला असं वाटतंय की नाही गोष्टी वर्कआउट होत नाही आहेत. खूप लोकं मुंबईला जाऊन डिप्रेशनमध्ये जातात. खूप लोकांना असं वाटतं की यार मी का आलो इथे? घरच्यांना खोटं बोलून आलो, काही होत नाही आहे. तर आय थिंक तुम्हाला त्यावेळेस ब्रेक घ्यायला पाहिजे. डोंट स्वतःला प्रेशराईज नका करू, की "अरे का नाही होत आहे? का नाही होत आहे?" मे बी ब्रेक घ्या, थोड्या दिवस घरी जा, थोड्या दिवस दुसरं काहीतरी करा. आणि एक बॅकअप प्लॅन इट्स मस्ट. कंटेंट क्रिएटर असू दे, व्लॉगर असू दे, मॉडेल, ॲक्टर काही पण असू दे. तुमचं एक साईड प्लॅन नाहीतर तुमच्याकडे एक एज्युकेशनल डिग्री असणं खूप गरजेचं आहे. लाईक मी लोकांना आता पण माझ्याकडे खूप मुली येतात ज्या माझ्या सोसायटीमध्ये असतात. खूप विचारतात मला, की कसं करायला पाहिजे? फुल टाईम करायला पाहिजे का? बट मी कधीच कोणाला ह्या गोष्टी फुल टाईम रिकमेंड नाही करत. कारण ही इंडस्ट्री अशी आहे, की आज पैसा आहे, उद्या नाही आहे. आज काम आहे, उद्या नाही आहे. तर ज्या दिवशी काम नसतं ना, यू नेव्हर नो मला 3 महिने काम नाही येणार. मी काय करू? मला ठीक आहे माझ्याकडे फायनान्शियल स्टेबिलिटी असेल, पण अदर दॅन दॅट किती काय करणार तुम्ही? हं. तर एक फायनान्शियल स्टेबिलिटी इज मस्ट व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला असं वाटते काही दिवसासाठी गोष्टी वर्कआउट होत नाही आहेत, तर स्वतःला टॉर्चर आणि प्रेशर करत नाही बसायचं. कारण आता सोशल मीडिया आहे. हं. तुम्ही सोशल मीडियावरनं पण रील्स वगैरे बनवून स्वतःचं कंटेंट टाकून दिसू शकता. हं. जर गरजेचं नाही की तुम्हाला मुंबईमध्येच असायला पाहिजे. ऑब्व्हियसली तुम्हाला काही काम वगैरे भेटेल तर तुम्ही मुंबईमध्ये राहा, करा. ओके. पण फक्त ऑडिशनसाठी, फक्त हं. दिसायला पाहिजे, चला ऑडिशन देऊन येऊ. आता ते खूप ओल्ड झालं आहे. आता हं. लोकांना कारण ते आता खूप प्रोग्रेस झालं आहे. आता कॉम्पिटिशन खूप वाढलं आहे. हं. प्रत्येकाला कंटेंट क्रिएटर, ॲक्टर बनायचं आहे. तर ते थोडं लक्षात देऊन ओके. आपण बघतो की ॲक्टर्सच्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स असतात, कारण प्रत्येक वेळी तुम्हाला वर्क भेटेल. तर आपण कुठेतरी बघायला भेटतो की यांच्या मेंटल हेल्थबद्दल क्वेश्चन विचारला जातो, कारण डिप्रेशनमध्ये असतात. जसं तू बोललीस. तर हे सगळं का चालू आहे? डिप्रेशनमध्ये आपण बघतो की कुठे सुसाईड्स होतात, की कुठेतरी फेम मिळतं किंवा कंटेंट क्रिएटर त्यांना व्ह्यूज मिळतात आणि हां. कधी असा फेज होतो की मनासारख्या गोष्टी नाही होत आणि हे लोकं डिप्रेशनमध्ये जातात. तर तू कशा गोष्टी ह्या बघते यांच्याकडं? आय थिंक जेव्हा तुम्ही तुमची सगळी हॅपीनेस एकच जागावर टाकणार ना, की हीच माझी हॅपीनेस आहे. मला व्ह्यूज मिळाले तर मी खुश आहे. मला व्ह्यूज नाही मिळाले तर मी खूप दुःखी आहे. मला काम मिळालं तर मी खुश आहे. मला काम नाही मिळालं तर मी खूप दुःखी आहे. एक तुमची फॅमिली आहे, आई-बाबा आहेत, तुमचे फ्रेंड्स आहेत, तुमचं करिअर आहे. आय थिंक लाईफ प्रत्येक गोष्टीचं एक हे असतं, काय बोलतात त्याला मिश्रण. हं. सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या हातामध्ये आपण फक्त एकच गोष्टीला इम्पॉर्टंट दिलं तर हे बाकी काय करणार आहेत. तर लाईफ एक बॅलन्स आहे. हं. आणि त्याच्यामध्ये काय होतं लोकं जेव्हा एकच गोष्टीपासून हॅपीनेस शोधायला लागतात ना, की
करिअर म्हणजेच हॅपीनेस, व्ह्यूज मिळाले तेव्हाच हॅपीनेस. तर ती गोष्ट खूप म्हणजे डिप्रेशनमध्ये डिप्रेशनमध्ये लोकांना नेते. टाकते. येस. कारण मला असं वाटतं मोस्ट ऑफ द लोकं मुंबईमध्ये जाऊन एकच गोष्टीवर निर्भर असतात, की मी आता ऑडिशन दिलं, होईल, होईल, होईल आणि रोज रिजेक्शन मिळतंय. कारण निगेटिव्हिटी येते ना तुमच्याकडे. मी आज चालली ऑडिशन द्यायला, नाही होते. उद्या, परवा असं करत, करत 3 महिने होतात, 6 महिने होतात, 1 वर्ष होतं. 1 वर्षापर्यंत कोणी रोज रिजेक्शन, रिजेक्शन, रिजेक्शन घेतलं तर त्याच्यावर ते निगेटिव्ह इम्पॅक्ट येतो. तर त्या माणसाला वाटतं मे बी मी इनफ नाही आहे, मे बी मी बेकार आहे, मे बी त्यामुळे लोकं मला घेत नाहीत, मे बी मी गुड लुकिंग नाही आहे. कारण मला पण असं झालेलं. मला असं वाटत होतं इनिशियली जेव्हा मी सीरियल्सची ऑडिशन द्यायला जात होते, हिंदी सीरियलचे, तर ते लोकं मला बोलायचे, "आप बहुत फेअर हो, आपका फीचर्स बहुत शार्प है." तर मी थोडं डार्क फाउंडेशन लावून जायचे, की म्हणजे थोडंसं त्यांना असं गावाची मुलगी वाटायला पाहिजे मी. तर मला वाटायचं यार मी आत्ता मला वाटतं मी असं का करायचे? म्हणजे किती कॉन्फिडन्स त्या लोकांनी माझा लो केलेला, की मला असं वाटायचं यार, की मी इनफ नाही आहे. पण आय थिंक दॅट्स द ओन्ली थिंग लोकांना ते वाटतं, की जेव्हा तुम्ही हॅपीनेस एकच गोष्टीमध्ये शोधता आणि तुमच्याकडे बॅकअप प्लॅन नसतं त्यावेळेस लोकं डिप्रेशनमध्ये जातात. ओके. आपल्याकडे मला वाटतं आपले एक्स्पेक्टेशन्स असतात जे आपल्याला डिप्रेशनमध्ये टाकतात किंवा तितकं आपल्याला खुश नाही ठेवत. हॅपीनेस म्हणजे ॲक्चुअली कसं असलं पाहिजे? व्हॉट इज हॅपीनेस? हॅपीनेस म्हणजे मला असं वाटतं हॅपीनेस असं इंटर्नल असतं. ते तुम्हाला कोणी देऊ नाही शकत. देऊ शकतं, टेम्पररी देऊ शकतं, की मला काम मिळालं, आता मी खुश आहे. मला एवढे फॉलोअर्स मिळाले, आता मी खुश आहे. मला व्ह्यूज मिळाले, आता मी खुश आहे. आता नाऊ व्हॉट? ते म्हणजे ते थांबणारच नाही. चेझिंग येते. हां. आता हे तर आता हे, आता हे तर आता हे. चेझिंग कधीच नाही थांबणार आहे. पण ती जी जर्नी आहे, की आता मी काही सुरू केलं, पण मी आज खुश आहे का? आज मी जे केलंय त्याच्यामधनं मी खुश आहे. मी इनफ आहे का? मी फील करतीये का, की मला जे हवं आहे, मी त्याच्यासाठी आज काही केलंय का? मला खुशी फील होतीये का? तर ती खुशी इम्पॉर्टंट आहे. कारण मला नाही माहीत, की एंड प्रॉडक्ट काय आहे? मला नाही माहीत, की मी मोठी ॲक्ट्रेस बनेल की नाही? की मला काय भेटेल की नाही? नाही भेटलं तर मला किती रिग्रेट होईल, की माझे मागचे 3 वर्ष किती डिप्रेशनमध्ये गेले. मी एक दिवस पण खुश नव्हते आणि ज्या दिवशी मिळालं त्या दिवशी पण असंच वाटेल. तुम्ही त्याचा डायलॉग ऐकला असेल ऋतिक रोशनचा. तो बोलायचा, मला रोज वाटायचं, की मी ना जेव्हा मला हा अवॉर्ड मिळेल ना, मी स्टेजवर जाऊन बोलेल, आय एम सो हॅपी अँड आय एम सो म्हणजे त्याला ते बेस्ट ॲक्टर अवॉर्ड हवा होता, यंग एजमध्ये. तो बोलला, "मी 3 वर्षापासनं विचार करायचो, जेव्हा मला तो मिळेल अवॉर्ड, मी खूप खुश होईल, खूप खुश होईल." आणि ज्या दिवशी त्याला स्टेजवर अवॉर्ड मिळाला ना, तो खूप खुश नव्हता. त्याला काही फीलच नव्हतं होत. त्याला वाटलं, "यार, मी एक तर माझे हे वर्ष घालवले, हे विचार करण्यामध्ये, की त्या दिवशी खुश होईल." आणि ज्या दिवशी मिळाला तो त्या दिवशी त्याला फीलच होत नाही हॅपीनेस. कारण त्यांनी स्वतःला इतकं ट्रेन केलं, की तो एक दिवस मला खुश करू शकतो. पण जी जर्नी आहे त्याच्यामध्ये तो दुःखी होता. सो हॅपीनेस तुमच्या माइंडमध्ये म्हणजे तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत, त्यात तुम्ही एक खुश राहा. सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. हां. तर तुम्ही कधीच सॅटिस्फाय नाही होऊ शकत. तुम्ही जर चेज करत असाल तर. मला असं वाटतं प्रत्येक दिवशी आपण एक हे डिसाईड करायला पाहिजे, की आज मला काय करायचंय? कुठली गोष्ट मला हॅपीनेस देईल आणि कुठली गोष्ट मला माझ्या हं, ड्रीम जवळ घेऊन जाईल. हं. ते करायला पाहिजे. ते हॅपीनेस देते. बट अदर दॅन दॅट एकाच गोष्टीच्या अवतीभोवती जेव्हा तुम्ही आपली लाईफ रिव्हॉल्व करता ना, गर्लफ्रेंड असू दे, बॉयफ्रेंड असू दे, करिअर असू दे. मी बॉयफ्रेंड नाहीतर कुठल्या पण माझ्या आई-बाबा कुठल्या पण एका माणसाच्या अवतीभोवती जेव्हा तुम्ही लाईफ रिव्हॉल्व करता ना, तर तुम्हाला नेहमी सॅडनेस फील होणार. कारण तो गोल नाही आहे. गोल लाईफ जगणं आहे आणि त्या लाईफमध्ये सगळे लोकं तुमचा पार्ट आहेत. हं. ओके. समजा तुला एखादा मराठीमध्ये तुला कॅरेक्टर करायचं आहे, एखाद्या माणसाचं तुला कॅरेक्टर करायचं तर कुणाचं करशील? माणसाचा माणसाचं किंवा असं जसं मी म्हणेल, की तुला एक रोल करायचा आहे. जसं की जिजामाता किंवा अहिल्याबाई होळकर असं कुणाचं तुला करायला आवडेल? रोल जर तुला भेटला तर? किंवा कुठला रोल तुला करायला आवडेल मराठीमध्ये तुला समजा भेटला तर? मला असं वाटतं मी एक रेग्युलर मुलीचा रोल प्ले केला तरी मी खूप खुश होईल. मला असं काही माझे माइलस्टोन नाही आहेत. एक रेग्युलर मुलगी जी डे टू डे लाईफमध्ये स्वतःच्या राईट्ससाठी स्ट्रगल करते, हं. फायनान्शियली इंडिपेंडंट होण्यासाठी स्ट्रगल करते. आय थिंक त्या मुलीचं पण की जी मुलगी प्रत्येक मुलगी स्वतःला रिलेट करू शकेल, अशा मुलीचा रोल प्ले केला तरी मला खूप खुशी होईल. ओके. तू तुला काय बनायचं? तुझा एंड गोल काय आहे? एंड गोल काय आहे? आय थिंक ऑब्व्हियसली मी इथे ॲक्ट्रेस बनायला आलेले आणि तोच मला पण आधी होता फक्त ॲक्ट्रेस बनायचं. पण मी आता कंटेंट क्रिएशनमध्ये पण खूप खुश आहे. तर मला असा माझा एंड गोल नाही आहे. मला लाईफ जिथे घेऊन जाईल मी ते खूप खुशी-खुशी करेल. पण असतं ना, एक मला हे करायचं. मला जसं माझं पॉडकास्टमध्ये मला
सचिन तेंडुलकरांसोबत पॉडकास्ट करायचं. तुझं तसं काय की मला हे करायचं, जसं तू आता शाहरुख खान सरांसोबत केलं, सो मे बी तू भरपूर गोष्टी अचीव्ह केल्यात, बट स्टील कुठेतरी असेल ना की मला ते काहीतरी ऑब्व्हियसली करायचं. मला ॲज अ ॲक्ट्रेस काम करायचं पण मला ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर पण काम करायचं हे ओके माझे 2 एंड गोल आहेत आणि मेन मला काम करत राहायचं ओके सो मी हे पकडतो की टॉप ॲक्ट्रेस इन इंडिया असं तुझं गोल आहे. असू शकता टॉप ॲक्ट्रेस हो असू शकतं. तू इतके दिवस इंडस्ट्रीमध्ये काम करते, सो जे लोक तुला फॉलो करत असतील, जे लोक तुला आयडल समजत असतील, त्यांच्यासाठी एक मेसेज सांग मला. फक्त त्यांना एक मेसेज देशील की तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये येत आहे तर ह्या गोष्टी, अशा टिप्स किंवा काही. आय थिंक जे पण लोक म्हणजे माझ्याकडनं इन्स्पिरेशन घेतात और ज्यांना असं वाटतं इंडस्ट्रीमध्ये एंट्री घ्यायच्या आधी काय त्यांना ॲज अ बिग सिस्टर म्हणून मी काय ॲडवाईस देऊ शकते, तर मला असं वाटतं नेहमी एक बॅकअप प्लॅन ठेवा. कारण लाईफ खूप अनप्रिडिक्टेबल आहे आणि गोष्टी खूप अनप्रिडिक्टेबल होतात इंडस्ट्रीमध्ये. एक तुमच्यासोबत जे पण गोष्टी घडत आहेत, ज्या पण तुम्ही इवन इफ इंडस्ट्रीमध्ये आलेत, तर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, की असं असं झालं आहे माझ्यासोबत. एक कोणतरी तुम्हाला कुठला बेस्ट फ्रेंड असू शकतो, कोणी पण तुमची फॅमिली असू शकतात. त्यांना शेअर करा. अवेअर ठेवा, की मला हे चालू आहे आता, मला हे करायचं आहे, हे आवडतं. आणि बस एक मला एक हे की तुमच्या क्राफ्टवर काम करा. ॲज अ ॲक्टर तुम्हाला म्हणजे यायचं असेल तर क्राफ्टवर काम करा. कारण मे बी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळेल, पण ऑपॉर्च्युनिटी मिळाल्यावर तुम्हाला काही येत नसलं तर मग सगळं फिक्कं आहे त्याच्यासमोर. आणि Okay. बस स्वतःवर काम करा. तुमच्या ॲक्टिंग स्किलवर, तुमच्या बॉडीवर आणि एक फायनान्शियल स्टेबिलिटी ठेवा. कारण जेव्हा लोकं फायनान्शियली असं स्वतःला फील करतात ना, की नाही पैसा नाही आहे, तर ते चुकीची कामं पण करतात. हम्म. तर ते त्याच्यामध्ये पडायला नाही पाहिजे लोकांना. त्यामुळे मला असं वाटतं, की एक फायनान्शियल स्टेबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमची फॅमिली वेल नोन असेल, ती तुम्हाला सपोर्ट करत असेल तर वेल अँड गुड. तुम्ही खूप काही चांगलं करू शकता आणि थोडंसं एजन्सीसोबत काम करायला पाहिजे. बाकी ठीक आहे, ट्राय करत राहा. कारण इट्स व्हेरी अनप्रिडिक्टेबल. तुमचा Yes. लक असेल तर तुमचं फर्स्ट डेमध्ये पण होईल. लक नसणार तर खूप वेळ पण लागू शकतो, जसं हम्म. मला लागलाय. हम्म. पण ठीक आहे, ट्राय करा. ट्राय नाही केलं तर कसं कळेल की हां. होणार की नाही होणार. हम्म. सो जे पण आवडतं ते ट्राय करायला पाहिजे. नक्कीच ह्या टिप्स तुझे जे जे लोक तुला बघत असतील आणि या पॉडकास्टद्वारे जे लोक बघतील त्यांना कळतीलच. पण थँक्यू, तू आज आमच्या पॉडकास्टमध्ये Thank you. आलीस आणि अशा गोष्टी शेअर केल्यास. तू शाहरुख खान, महेंद्रसिंग धोनी, टायगर श्रॉफ यांच्यासोबत काम केलंय आणि तुझा जो जर्नी, तुझा एक्सपिरियन्स, स्ट्रगल आणि जे लोक हे करणार आहेत इन फ्युचर त्यांना याचा हां. नक्कीच फायदा होईल. सो थँक्यू, तू आज आमच्या Thank you. पॉडकास्टमध्ये आलीस. मला खूप छान वाटलं की लोकांना लोक जेव्हा हे पॉडकास्ट बघतील तर त्यांना माहिती होईल की ॲक्च्युअल वर्षा रेखा ते कोण आहे. कारण आय डोंट थिंक सो सोशल मीडियामध्ये आपण इतकं शेअर करतो कधी आणि लोकांना माहितीच नाही की मी कोण आहे, मी काय केलं आहे, मी महाराष्ट्रीयन आहे की नाही आहे. तर ऑब्व्हियसली जेव्हा हे पॉडकास्ट बघतील तर त्यांना कळेल की मी कोण आहे आणि मला इथे येऊन खरंच खूप छान वाटलं. आय लव्हड इट. Thank थँक्यू you सो so मच. थँक्यू.